असं वाटतं की हे भिवंडीतलं आमच्या मनसेच्या शाखेचं आज उद्घाटन आहे। एक गोष्ट प्रामुख्याने पाहिलं पाहिजे की पराभवानंतर देखील आमची लोकं ही लोकांच्या सेवेसाठी नेहमी तत्पर आहेत आणि लोकसेवेसाठी लोकांचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी आज पुन्हा एका नवीन मनसेच्या शाखेचं उद्घाटन आज भिवंडी येथे करण्यात आलेलं आहे। आम्ही जे काही मराठी माणसांसाठी गोरगरीब लोकांसाठी करता येईल ते करण्याचा प्रयत्न करतो आहे। आम्ही हे विविध कार्यालय ओपन करून सुरू करून जेवढ्या लोकांना त्यांचे अडचणीतले प्रश्न असतील ते सोडवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे। आणि मागील अनेक दिवसापासून जो मराठीचा वाद पेटलेला आहे तो मला असं वाटतं की हा विषय फक्त शहरी भागापुरता नाही आहे तर ग्रामीण भागात देखील आता याची झळ पोचायला लागलेली आहे। सत्ता परिवर्तन झाल्याच्या नंतर अनेक ठिकाणी एक गोष्ट प्रामुख्याने दिसते की बाहेरून आलेल्या परप्रांतीयांचा माज हा पुन्हा एकदा वाढत चाललेला आहे। आणि हा माझी देवेंद्र भाऊंना विनंती आहे की आपण या सगळ्यावर आला घालावा, गृह खात्याला योग्य ते निर्देश द्यावेत आणि हे सगळं कमी झालं पाहिजे। नाहीतर भविष्यात गल्ली गल्लीमध्ये भाषिक किंवा प्रांतिक वाद सुरू होते। आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी जो ऑब्जेक्शन घेतलेला आहे तो योग्य आहे, कारण ज्या माणसावर बलात्काराचे गुन्हे आहेत, ज्या माणसावर ज्याच्या भावावर अनधिकृत धंदे सुरवण्याचा त्या भागामध्ये व्यवसाय चालवण्याचे गुन्हे आहेत, अशा माणसाचं जर नाव तुम्ही चौकाला देणार असाल तर मला असं वाटतंय मग त्या भागातील येणारी तरुण पिढी घेणार काय नक्की? तुम्ही काय संदेश देण्याचा प्रयत्न करताय? या देशात अनेक महान पुरुष आहेत, त्यांची नावं दिली पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्या, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव द्या, रतन टाटांचं नाव द्या। नावं चौकानं यासाठी दिली जातात की त्यांची काहीतरी पुण्याई असते, ज्यांची पुण्याई बलात्काराने सुरू होते आणि 2 नंबरच्या अनधिकृत धंद्याने संपते। अशा माणसांची नावं देऊन तुम्ही नक्की भिवंडीकरांना संदेश काय देणार आहात? सो मला वाटतं आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी घेतलेला निर्णय हा योग्य आहे आणि आम्ही देखील त्याच्या पाठीशी खंबीर उभे आहोत।